बुलढाणा येथे नॅशनल मीडिया फोरमची बैठक संपन्न. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, अनेक पत्रकारांचा सहभाग. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम अर्थात NVMF या नोंदणीकृत पत्रकार संघटनेची कार्यप्रणाली दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता नव्याने बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निर्माण केली आहे, ज्यामध्ये जिल्हाध्यक्ष शेख चांद शेख कादर, जिल्हा उपाध्यक्ष धीरज अवसरमोल यांच्या नियुक्ती केल्या गेल्या. त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा नियुक्त्या केल्या गेल्या. बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या आणि त्यांना भविष्यकालीन उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. संघटनेच्या बांधणीविषयी व 31 जानेवारीच्या मुक्कानायक पत्रकार दिनासंदर्भात चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये 31 जानेवारीचा कार्यक्रम कुठे व कसा असावा आणि कार्यक्रमात कसे सहकार्य करावे या संदर्भात विचार विनिमय झाला. पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडून व अटीतटी प्रसंगी सहकार्य करून न्याय मिळवून देण्याचे व शासनाकडे विविध योजनांसाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखडे यांनी दिले. यावेळी राज्य प्रभारी देवचंद्र समदूर, जिल्हाध्यक्ष शेख चांद शेख कादर, जिल्हा उपाध्यक्ष धीरज अवसरमोल, जिल्हा महासचिव रामेश्वर खरात, ॲडव्होकेट अनुराधा जाधव, सौ उमा जयवाड, भिकाजी दाभाडे, श्रीकांत जयवाड, अनिल खराटे, प्रदीप सरदार, प्रदीप अर्धापूरकर, संजय राऊत, श्रीराम उज्जैनकर, कैलास इंगळे, सागर शिरसाट, प्रल्हाद खोडके, कैलास खराटे इत्यादी इतर मंडळीही उपस्थित होती. जिल्हा प्रतिनिधी प्रल्हाद खोडके, कैलास खराटेसह अनिल खराटे, IBC न्यूज बुलढाणा. आपण पाहत IBC न्यूज लाईव्ह. आज रोजी बुलढाणा येथे रेस्ट हाऊसमध्ये आज नॅशनल व्हॉइस मीडियाची मीटिंग संपन्न झाली. त्या संदर्भात त्या मीटिंगमध्ये काय विषय होते आणि कशा संदर्भात मीटिंग होती या संदर्भात प्रत्यक्ष या संघटनेचे जे संपादक अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या संघटनेविषयी माहिती. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमची आज बुलढाण्यामध्ये बैठक संपन्न झाली. बुलढाण्यामध्ये कार्यकारिणीचे गठन झालं. जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि इतरसुद्धा नियुक्त्या झाल्या आहेत. या बैठकीमध्ये पत्रकारांच्या समस्यावर चर्चा झाल्या. पत्रकारांना भविष्यामध्ये कोणकोणत्या शासकीय सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत त्या संदर्भातही चर्चा झाल्या. आणि विशेष म्हणजे 31 जानेवारी मूकनायक दिवस जो दरवर्षी आम्ही साजरा करतो, त्या मूकनायक दिवसावर आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. त्या 31 जानेवारीच्या कार्यक्रमाविषयी चर्चा झाल्या. अनेक जिल्ह्यामधील अनेक पदाधिकारी, राज्याचे जे काही आता सध्याचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडे पदभार आहे राज्याचा, ते देवचंद्र समदूर या ठिकाणी उपस्थित होते, केंद्रीय बॉडीमधले. आणि इतरही जिल्ह्यातले नवीन नियुक्त झालेले जे काही आहेत, जिल्हाध्यक्ष चांदभाई, त्याच्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष धीरज अवसरमोल आणि ॲडव्होकेट मॅडम ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या. आमचे जुने कार्यकर्तेसुद्धा, पदाधिकारी आणि नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे सर्व सदस्य जिल्ह्याचे या ठिकाणी उपस्थित होते. ठीक आहे. यानंतर या नॅशनल व्हॉइस मीडियामध्ये महिलांना वाव मिळावं यासाठी महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. त्यामध्ये ॲडव्होकेट ताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया संघटनेसंबंधी. आज नॅशनल व्हॉइस फोरमची जी मीटिंग झाली आणि आता मला जे कुठलं पद दिलं आहे ते मला ॲक्च्युअलमध्ये माहिती नाही, पण जे काही पद तुम्ही मला द्याल त्यामध्ये मी तन मन धनाने सर्व गोष्टीने याच्यामध्ये सहभागी होऊन महिलांसाठी काम करेल आणि ही जी संघटना आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी मजबूत करता येईल याकडे मी म्हणजे लक्ष देईन आणि माझं योगदान याच्यामध्ये जितक्या पद्धतीने देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर यामध्ये ॲडव्होकेट ताई यांनी संघटनेमध्ये येऊन महिलांनी जास्तीत जास्त संघटनेमध्ये यावे आणि समाजाला एक चांगली दिशा देऊन न्याय देण्यासाठी कार्य करावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. धन्यवाद. राजकीय विषयावर काही बोलणार आहात का सर? आपण पाहताय IBC न्यूज, आवाज नव्या युगाची.